ज्या लोकांना त्या जाळीला पकडून उभं राहता आलं त्या लोकांनी त्या जाळीचा आधार घेऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र ज्यांना जाळीचा आधार भेटला नाही किंवा अचानकपणे ही घटना घडल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहात जे नागरिक वाहून गेलेले आहेत, प्रशासनाकडून सांगण्यात येते की 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। त्यांचा शोध देखील NDRFने जे पुढं नदीचं पात्र आहे त्या पात्रात शोध सुरू केलेला आहे। मात्र काही वेळात आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि अंधार पडल्यानंतर हे शोधकार्य मंदावण्याची शक्यता आहे। त्यामुळे NDRFचे जवान जे आहेत ते युद्ध पातळीवर हे शोधकार्य राबवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे या शोधकार्याला या बचाव कार्याला कुठेतरी अडथळा येत असल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता पावसाने उघडीप घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे पुलाच्या खाली अडकलेले जे नागरिक होते, पुलाच्या गर्डरमध्ये जे अडकलेले नागरिक होते त्यातील जे जखमी नागरिक आहेत त्यांना सुखरूप या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे आणि वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेलेलंच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र आता पुढचा जो या बचाव कार्याचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे तो बचाव कार्याचा मोठा टप्पा आहे की जे नागरिक वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे। कारण की नदीचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि खडकाळ भाग आहे, कुंडा आहेत, त्यामुळे त्यामध्ये देखील नागरिक अडकण्याची शक्यता आहे। तर पुढे जाऊन हा नदीचा प्रवाह जो आहे तो खूप मोठा विस्तृत होतोय, त्यामुळे नेमके झाडाझुडपाट कुठे जंगलसारखा भाग आहे, झाडांचं प्रमाण नदीपात्राच्या शेजारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वाहून गेलेले नागरिक झाडांमध्ये अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंधार पडण्याच्या आत जेवढं शक्य होईल तेवढ्या शर्थीचे प्रयत्न करून NDRFचे जवान या ठिकाणी शोध कार्य सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत, ते दुपारीपासून या ठिकाणी बचाव कार्यासाठी मदत करतायत। नेमके किती लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, कारण की तुम्ही इथं दुपारीपासून आहे? अंदाजे 4 ते 5 लोक वाहून गेल्याची शक्यता आहे आणि या पुलावरती कमीत कमी दुपारी पर्यटक कमीत कमी 70 ते 80 जण उभे होते। त्याच्यानंतर ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस 80 जण उभे होते? 70 ते 80 जण उभे होते। त्याच्यानंतर त्या ठिकाणी टू व्हीलर पण म्हणजे स्थानिक लोकांचा येण्या जाण्याचा टू व्हीलरने जाण्यासाठी मार्ग आहे, त्यामुळे स्थानिक लोक पण त्याच्यावरनं जात होती। पण अचानक गर्दी वाढल्यामुळे व पुलाला तो वजन जास्त झाल्यामुळे तो मधोमध लोखंडी पूल ढासळला आणि 4 ते 5 लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। त्याच्यापैकी 40 ते 42 जण बाहेर काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि आता सध्या 2 डेड बॉड्या येथे काढून बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत। लहान मुलगा देखील वाहून गेल्याचं समजतंय, लहान मुलगा, त्याचे वडील? एक लहान मुलगा, त्याची आई, वडील आणि अजून 2-3 जण असे वाहून गेलेले व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिसून येतात आहे। तुम्ही इथले स्थानिक नागरिक आहेत, तुमच्या गावातले किती नागरिक वगैरे, तुम्ही सरपंच आहेत त्या गावचे? आमच्या गावातील एक 5-6 नागरिक पण यात पडले होते, पण त्यापैकी 2 ते 3 जण बाहेर निघण्यात यशस्वी झाले व बाकीचे पण आम्ही स्थानिक लोकांनी लगेच बचाव कार्य चालू केलं। त्यांच्याकडनं लवकरात लवकर लोकांना बाहेर काढण्यात यशस्वी झालेले आहे। रविवारी किंवा दर सुट्टी वेळेस यावेळेस इकडे अशीच गर्दी असते का? आता सोशल मीडियामुळे हा जो कुंडमाळा म्हणून आहे आमच्या इंदोरी गावातील, हा चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे पाऊस चालू झाल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी देखील दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाकडून अद्याप देखील जखमींची अथवा मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी जी आहे ती अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही आहे। मात्र आता जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पाहणी करतायत, नेमकी घटना कशी झाली याची माहिती देखील स्थानिक नागरिकांकडून जिल्हाधिकारी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकत्रित घेऊ आपण। नेमकं किती लोक वाहून गेलेले आहेत, मृत्यू किती झाला, अधिकृत काय माहिती? सर्वांना एकत्रित घेऊन माहिती देतो, सर्वांना बोलू, एकत्रित माहिती देतो सर्वांना। सर नेमकं म्हणजे मृत्यूची संख्या कन्फर्म झाली का? 2 आहे, 3 आहे किंवा मृत्यू आहे, पण एकत्रित माहिती देऊ, सर्वांना बोलून घेऊ आपण। इकडे माहिती देतो मी सर्व कंप्लीट। आपण पाहतोय की आता जिल्हाधिकारी जे आहेत पुणे जिल्ह्याचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी माहिती घेतली जाते। नेमका हा अपघात कशामुळे झाला किंवा काय परिस्थिती आहे याचा आढावा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जातोय। आपण पाहतोय की NDRFच्या जवानांचे अजून देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न जे आहेत ते जखमी असलेल्या नागरिकांना बाहेर या ठिकाणावरून काढण्यात आलेला आहे, तर मृतदेह देखील या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र आता जे नागरिक या ठिकाणाहून वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचं जोखमीचं काम या NDRFच्या जवानांकडे आहे आणि ते रात्री उशिरापर्यंत चालू असेल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते। आणि ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळेस हे नागरिक या ठिकाणी होते। नेमका किती वाजता हा पूल कोसळला, काय नेमकं झालं होतं? 3:30 वाजता। 3:30 वाजता किती लोक होते? अंदाजे 80 ते 90 लोक होते तेवढ्या जागेत मध्यभागी जो पूल कोसळला तिथे 80 ते 90 लोक होते।
आणि 8 ते 10 टू व्हीलर. 8 ते 10 टू व्हीलर. कशामुळे कोसळला? काय आवाज झाला मोठा? नाही हे झालं डायरेक्ट ब्रिज खाली गेला ना पूर्ण. वजन झालं वेट. तुम्ही कुठे होता त्यावेळी? तिथं होतं पाण्यात खाली. माझी गाडी तिथेच आहे खाली. कुठली गाडी तुमची त्यातली? त्या पाण्यामध्ये टू व्हीलर आहे माझी आतमध्ये. म्हणजे तुम्ही पूल कोसळला त्यावेळी तुम्ही त्या पुलावर होता पुलावर होती. मी त्या जाळीला धरून वरती आलोय. आणि त्यावेळेस लोक किती होती पूल कोसळला तेव्हा? आणि 70 ते 80 लोक होती तेवढ्या जागेत. आपण पाहतोय की ज्यावेळी हा पूल कोसळला त्या ठिकाणी दुचाकी वाहनं अडकलेली दिसत आहेत. त्यामध्ये यांची एक दुचाकी वाहन आहे आणि ते सांगतायत की ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळी मी त्या पुलावर होतो आणि पूल कोसळल्यानंतर जाळीला पकडून मी वरती आलेलो आहे. किती लोक वाहून गेली तुम्ही सगळं हे पाहिलेलं आहे? 10 ते 15 लोक खाली वाहून गेले असतील. आणि पुलात किती अडकली होती? पुलात साधारणतः एक 50 ते 60 लोक अडकलेले. मग कुणी तुम्हीच वर काढली का नंतर? ते आम्ही काळजी काढली बाकी गाववाल्यांनी काढली आमच्या ग्रामस्थांनी. मग तुम्ही बचावला ह्या सगळ्या याच्यात? ग्रामस्थ आल्यानंतर 30 ते 40 जणांना बाहेर काढली. आपण पाहतोय की जिल्हाधिकारी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी या सगळ्या माहिती देणार आहेत अपघाताबाबत. नेमका अपघात कशामुळे झाला आहे आणि यामध्ये किती लोक वाहून गेलेले आहेत, किती लोक जखमी आहेत अथवा किती लोकांचं बचाव कार्य, जखमी लोकांना किती वाचवण्यात आलेलं आहे याबाबतची माहिती जी आहे ते जिल्हाधिकारी आपल्याला आता थोड्या वेळात देणार असल्याची माहिती समजते. मात्र जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येतं की मोठ्या संख्येने या ठिकाणाहून लोक वाहून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून अधिकृतरित्या काही वेळातच माहिती मिळणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.